देव म्हणजे दगड नाही आणि गुरु म्हणजे मानव नाही. एका अत्यंत सुप्रसिद्ध गुरूंच्या सत्शिष्याचं हे वाक्य आहे. जी मूर्ती आपण पाहतो, ज्या मूर्तीमध्ये प्राणप्रतिष्ठा ईश्वराची केलेली आहे, ती मूर्ती ही दगड नसते. ते विश्वचैतन्य साक्षात तिथं अवतरलेलं असतं आणि त्या नजरेनं, त्या अनुभूतीनं त्या मूर्तीकडं पाहावं लागतं. दगड म्हणून नाही, मूर्ती म्हणून नाही, तर साक्षात चैतन्याचं आविष्करण म्हणून. त्याचप्रमाणे गुरु म्हणजे मानव नाही. गुरुतत्व हे अखिल विश्वाला व्यापून आहे, चराचराला व्यापून असलेलं चैतन्य आहे आणि ते चैतन्य एका हाडामासाच्या देहामध्ये अवतरलेला आहे. पण तो हाडामासाचा देह म्हणजे ती व्यक्ती नाही, तर त्यातलं चैतन्य म्हणजे ती व्यक्ती किंवा ते गुरु. हा भाव आपल्या मनामध्ये अभ्यासपूर्वक ठाम प्रतिष्ठित केला पाहिजे. त्यावेळेला आपल्याला मूर्तीतील देव आणि त्यातलं चैतन्य आणि गुरूंमधील चैतन्य हे एकच आहे हे कळेल.